मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये एकूण 367 पदांची मेगा भरती निघालेली आहे। यामध्ये जे विद्यार्थी ITI, पॉलिटेक्निक तसेच इंजिनिअरिंग पासआउट झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा अर्ज भरण्यासाठी संधी देण्यात येत आहे। मित्रांनो, यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे, कसं करायचं आहे, तुम्हाला फीस किती पे करावी लागणार आहे, कोणकोणती पदे भरली जाणार आहे त्याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तसेच अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। तसेच ब्लॉगची देखील लिंक दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही महत्त्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी ब्लॉगला देखील फॉलो करा। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय ND पटेल रोड, सिंगाडा तलाव, नाशिक या ठिकाणी एकूण 367 शिकाऊ उमेदवारांची ही भरती आलेली आहे। आता यामध्ये जे शिकाऊ उमेदवार आहेत त्यांना त्यांची निवड करण्याकरिता जे काही महत्त्वाच्या सूचना आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात। बघा, शिकाऊ उमेदवारी निवडीकरिता पदासाठी विहित नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागीय कार्यालय ND पटेल रोड, सिंगाडा तलाव, नाशिक येथे उपलब्ध आहेत। बघा, तुम्हाला त्या कार्यालयात जाऊन, विभागीय कार्यालयात जाऊन तुम्हाला हे अर्ज घ्यायचा आहे। परंतु अर्ज घेण्यासाठी तुम्हाला शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला त्या कार्यालयामध्ये अर्ज हे उपलब्ध आहेत। आता यानंतर बघा, तुम्हाला अर्ज करण्याची जी अंतिम तारीख आहे ती आहे 11 ऑगस्ट 2025 या दरम्यान, या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज घेऊ शकता आणि अप्लाय सुद्धा करू शकता। खुल्या प्रवर्गासाठी 590 रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 295 रुपये एवढी या ठिकाणी फीस आहे। अर्जाची फीस राज्य परिवहन महामंडळाच्या खात्यावर RTGS किंवा NEFT द्वारे तुम्हाला त्या ठिकाणी भरणा तुम्ही करायचा आहे व UTR पावती तुम्हाला जी आहे ती अर्जासोबत जोडणं ही अनिवार्य आहे। बँक खात्याचा तपशील जो आहे तो पुढे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे। आता यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट बघा, उमेदवार शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आणि गुणपत्रक तसेच ITI उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे। शिकाऊ उमेदवाराची निवड त्याचे ITI उत्तीर्ण, अभियांत्रिकी पदवीधर किंवा पदविकाधारक गुणित उत्तीर्ण या गुणानुसार तुमची त्या ठिकाणी निवड ही करण्यात येणार आहे। आता यानंतर बघा, उमेदवाराने रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र कार्यालय, समाज कल्याण कार्यालय, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय इत्यादी अधिकृत संस्थेत नाव नोंदणी करणं आवश्यक आहे आणि अर्जासोबत नोंदणी पत्राची तुम्हाला झेरॉक्स प्रत देखील त्या ठिकाणी द्यायची आहे। आता पुढे बघा, जे उमेदवार ITI उत्तीर्ण आहेत अशा उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून रजिस्ट्रेशनची प्रिंट व सदर वेबसाईटवर दिलेल्या आपल्या व्यवसायाकरिता जाहिरातीत पदास अप्लाय करून सदरची प्रिंट अर्ज सोबत जोडणे अनिवार्य आहे। म्हणजे या वेबसाईटवर जी तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशनची प्रिंट तुम्हाला अर्जासोबत द्यायची आहे। आता याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। त्याचबरोबर हे रजिस्ट्रेशन ऑनलाईन कसं करायचं याचा देखील एक सेपरेट व्हिडिओ या ठिकाणी या चॅनलवर उपलब्ध होणारच आहे। अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 11 ऑगस्ट 2025 आहे। यापूर्वी अप्रेंटिसशिप पूर्ण केली असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही। आता यासाठी अर्ज करण्यासाठी तुमचं जे किमान वय हे 14 वर्ष आणि कमाल वय हे 30 वर्षे एवढं असणं आवश्यक आहे। आता बघा, या ठिकाणी आता एकूण पदांची संख्या व शैक्षणिक अर्हता आपण या ठिकाणी बघूयात। यामध्ये बघा, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर मेकॅनिक यामध्ये 20 पदे आहेत। यामध्ये जी शैक्षणिक अर्हता आहे यामध्ये बघा, ITI ट्रेड मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग यामध्ये पूर्ण केलेलं असणं गरजेचं आहे। आता विद्यावेतन बघा, सगळ्याच कोर्ससाठी प्रति महिना 9,736 ते 10,000 पर्यंत भेटणार आहे। इलेक्ट्रिशियनसाठी 100 पदसंख्या आहे। ITI ट्रेड इलेक्ट्रिशियन मेकॅनिक उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। फिटरसाठी 30 पदे आहेत, फिटर उत्तीर्ण असणं आवश्यक आहे ITI मध्ये। टर्नरसाठी 10 पदे आहेत, ITI ट्रेड टर्नर उत्तीर्ण आवश्यक आहे। कार्पेंटरसाठी 10 पदे आहेत। ओके, या ठिकाणी कार्पेंटरचा ITI पूर्ण होणे आवश्यक आहे। आता यानंतर बघा, मोटार मेकॅनिक मोटार व्हेकल याची 40 पदे आहेत। ITI मोटार मेकॅनिक उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। शीट मेटल वर्करसाठी 35 पदे आहेत। ITI शीट मेटल वर्कर उत्तीर्ण होणं आवश्यक आहे। मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्समध्ये 20 पदे आहेत आणि ITI ऑटो मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स याला उत्तीर्ण होणं आवश्यक आहे। तसेच बघा, वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकमध्ये 20 पदे आहेत आणि या ठिकाणी ITI गॅस अँड इलेक्ट्रिक वेल्डर उत्तीर्ण होणं आवश्यक आहे। आता यानंतर पुढे बघा, पुढचे जे पद आहे यामध्ये
पेंटरसाठी बघा एकूण 10 पदे आहेत. ITI पेंटर ट्रेड उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. मेकॅनिक डिझेलमध्ये 45 पदे आहेत. त्या ठिकाणी ITI डिझेल मेकॅनिक उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकमध्ये 20 पदे आहेत. ITI इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. तसेच बघा अभियांत्रिकी पदवीधर आणि पदविकाधारकासाठी 7 पदे आहेत. यासाठी यांत्रिकी किंवा मोटार यामधील पदवीधर किंवा पदविकाधारक असेल तर या ठिकाणी तुम्ही क्वालिफाय आहात. आता बघा तुम्हाला जी फीस भरायची आहे तो बँकेत तपशील आहे. बघा बँकेचं जे नाव आहे ते आहे या ठिकाणी बघा स्टेट बँक ऑफ इंडिया. बँकेचा पत्ता आहे जुना आग्रा रोड, CBS मुख्य शाखा नाशिक. खातेदाराचे नाव आहे MSRTC फंड अकाउंट. खाते नंबर आहे 109802465658 आणि IFSC कोड आहे SBIN 00011469. यावर तुम्ही जी काही तुम्ही फीस आहे फीसचा भरणा या ठिकाणी तुम्ही करू शकता. आणि आता यानंतर आपण बघूयात की जे ITIचे विद्यार्थी आहेत त्यांनी त्या ठिकाणी ऑनलाईन जे आहेत रजिस्ट्रेशन तुम्हाला कोणत्या वेबसाईटवर करायचं आहे आणि कसं करायचं आहे. ओके बघा यासाठी तुम्हाला मोबाईलच्या गुगल क्रोमवरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे www.apprenticeship.india.gov.in. ओके टाईप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे आणि या ठिकाणी वर कोपऱ्यामध्ये बघा इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली लॉग इन रजिस्टर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये कॅन्डिडेटला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके यामध्ये बघा रजिस्टर ॲज अ कॅन्डिडेट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी ITI स्टुडंट यावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला ITIचा रोल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमची फाईन डिटेल्स येऊन जाईल. आता हे टाकल्यानंतर तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करून तुम्हाला या ठिकाणी ही जी जाहिरात आलेली आहे ही जाहिरातीला त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. ओके 23 जुलै रोजी ही जाहिरात आलेली आहे महामंडळाची. त्या ठिकाणी अप्लाय करून त्याची तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे आणि ती महामंडळात सबमिट करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लॉग इन करून त्या ठिकाणी तिथं अप्लाय करून तुम्हाला ती प्रिंट घेऊन तिथं सबमिट करायची आहे. धन्यवाद.